काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था, खर्च राज्य सरकार उचलणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरला जाणार, घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार, हल्ल्यातल्या जखमी लोकांची भेट घेणार। पाकव्याप्त काश्मीरमध्ये 42 दहशतवादी कॅम्प असल्याची सूत्रांची माहिती। कॅम्पमध्ये 115हून अधिक दहशतवादी असल्याची माहिती, तर काश्मीर खोऱ्यात 70 ते 75 दहशतवादी ऍक्टिव्ह असल्याची सूत्रांची माहिती। पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकारी विनय नरवाल शहीद। विनय नरवाल यांना भारतीय सैन्याकडून मानवंदना, पत्नीचा शोक अनावर। पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला खालिद, लष्कर-ए-तोयबाचा उपप्रमुख। भारतातल्या अनेक हल्ल्यांमागे सैफुल्लाचा हात। पहलगाम नंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकची भीती, संपूर्ण पाकिस्तानात चिंतेचं वातावरण। पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट, पोलिसांकडून किनारपट्टी भागात गस्ती, संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश।